नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या, एका खूप भावनिक पुनरागमनाची गोष्ट ऐकणार आहोत. एका अशा चॅनलची जिथे नुसते मसाले नाही, तर प्रेम आणि आठवणी शिजवल्या जायच्या. हो, गोष्ट आहे तुमची अक्का या यूट्यूब चॅनलची. आणि ही गोष्ट आहे एका मुलाने आपल्या आईचा तो अनमोल वारसा जपण्यासाठी उचललेल्या एका पावलाची. सगळी सुरुवात होते ती ह्या एका वाक्यातून. स्वर्गीय सौलता, ज्यांना सगळे इतक्या प्रेमाने अक्का म्हणायचे, त्यांचं हेच तत्वज्ञान होतं, हेच सूत्र होतं. त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं म्हणजे काही घाई गडबडीची गोष्ट नव्हती, तर ती एक साधना होती, जिथे संयम हाच मुख्य मसाला होता. आणि म्हणूनच तर त्यांचे पदार्थ चवीला इतके खास लागायचे. अक्कांच्या यशाचं रहस्य खरं तर फक्त पदार्थांमध्ये नव्हतं, तर ते त्यांच्या बनवण्याच्या पद्धतीत दडलेलं होतं. चला जरा जवळून पाहूया नेमकं काय वेगळं होतं त्यांच्या स्वयंपाकात. आणि हेच तर कारण होतं की त्यांचं चॅनल इतकं लोकप्रिय झालं. म्हणजे व्हिडिओ पाहताना असं कधीच वाटायचं नाही की आपण कुणा अनोळखी व्यक्तीकडून काहीतरी शिकतोय. उलट असं वाटायचं जणू आपली आई, मावशी किंवा आजीच आपल्याला काहीतरी सांगतेय. त्यांच्या प्रत्येक पदार्थात त्यांची माया मिसळलेली असायची. पण मग प्रश्न येतो की त्यांच्या हाताला इतकी अप्रतिम चव कशी काय होती? तर त्याचे 3 गुप्त घटक होते. पहिला माया, दुसरा संयम आणि तिसरं गुपित ते म्हणजे कोणी बघत नसताना अगदी प्रेमानं घातलेलं थोडंसं जास्त तूप. खरं तर ह्याच गोष्टींमुळे त्यांचे पदार्थ इतके खास, इतके चविष्ट बनायचे. सगळं काही इतकं छान सुरळीत चालू होतं, पण अचानक एक दिवस तो सुगंध दरवळायचा थांबला. चॅनलवर एक अनपेक्षित एक मोठी शांतता पसरली. या चॅनलचा प्रवास काही असा होता बघा. सुरुवातीला अनेक वर्ष अक्कानी आपल्या सर्वांना खूप सुंदर रेसिपी दिल्या. पण 2022 मध्ये त्यांच्या निधनानंतर चॅनल स्तब्ध झालं. 2022 ते 2025 हा काळ असा होता की तिथे एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण 2026 मध्ये आशेचा एक नवा किरण दिसला आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. चॅनलचं हे असं अचानक थांबणं हे त्यांच्या फॉलोअर्ससाठी एका मोठ्या धक्क्यासारखं होतं. जणू काही त्यांच्या घरातलाच एक सदस्य हरवला होता. ती माया, ती चव आणि तो प्रेमळ आवाज, सगळं काही अचानक शांत झालं होतं. पण ती शांतता कायमची नव्हती, कारण अक्कांनी जे प्रेमाचं बीज पेरलं होतं ते आता एका नव्या रूपात अंकुरणार होतं. आणि ही नवी सुरुवात केली त्यांचे सुपुत्र महेश यांनी. महेश यांच्या ह्या एका वाक्यातच सगळं काही दडलेलं आहे, नाही का? त्यांच्यासाठी हे चॅनल पुन्हा सुरू करणं हा केवळ एक प्रोजेक्ट नाहीये, तर आपल्या आईच्या आठवणी, तिचा आवाज आणि तिची माया जिवंत ठेवण्याचा एक प्रयत्न आहे. ही एक भावनिक जबाबदारी आहे. हो, 2026 हेच ते वर्ष होतं जेव्हा महेशने आपल्या आईच्या सन्मानार्थ तिचा तो प्रेमळ वारसा पुढे नेण्याचा पक्का निश्चय केला. आणि इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. महेश अक्कांची जागा घेण्याचा प्रयत्न अजिबात करत नाहीयेत. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की ते अक्का होऊ शकत नाहीत. तो मान, ती जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यांचा उद्देश फक्त एकच आहे, अक्कांनी दिलेली मूल्य, त्यांची शिकवण, ती पुढे घेऊन जाण्याचा. मग आता हा वारसा पुढे कसा जाणार आहे? चॅनलचं भविष्य कसं असेल? चला जरा हे पाहूया. या चॅनलचं भविष्य म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान यांचं एक खूप सुंदर संगम असणार आहे. म्हणजे बघा, एका बाजूला अक्कांचा वारसा त्यांच्या त्या अजरामर रेसिपीजच्या रूपात जपला जाईल, तर दुसऱ्या बाजूला महेश त्यांच्या स्वतःच्या नवनवीन रेसिपीज सादर करतील. हा सगळा प्रवास अक्कांच्या हाताची माया आणि त्यांच्या स्वयंपाकघरातील तो उबदारपणा जिवंत ठेवण्यासाठी आहे. महेशने तर आपल्या आईच्या आठवणींना जिवंत ठेवण्याचा एक खूप सुंदर मार्ग शोधला, नाही का? पण ही गोष्ट, ही कहाणी आपल्याला सुद्धा एका प्रश्नावर विचार करायला भाग पाडते की आपण आपल्या प्रियजनांचा वारसा कसा जपतो? त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण पुढे नेण्यासाठी आपण काय करू शकतो? खरंच हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे.